धन्यवाद. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी एक शेतकरी संजय रगडे या शेतकऱ्यांचं नाव आहे आणि ते प्रामुख्यानं खरीपाच्या पिकामध्ये गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी कारल्याच्या पिकाचं नियोजन केलेलं आहे. आपण बघत असाल त्याने मल्चिंग पेपर हाताळलेला आहे. सध्या बळीराजावर अतिशय संकट आहेत. वरुणराजाच्या प्रत्यक्षामध्ये बळीराजा असताना सध्या या शेतकऱ्यानं अतिशय धाडस केलेलं आपल्यासमोर काही माता मावल्या मल्चिंग पेपर हाताळण्यासाठी काम करत आहेत. या अनुषंगाने या माता मावल्याकडून आपण त्यांच्या तोंडून ऐकूया प्रतिक्रिया. या समोर इकडं बापू, या तुम्ही किती वर्षापासून पीक घेताय, काय करताय, ते कशा पद्धतीचं परवडतंय का नाही ते टोटल सांगायचं. अरे पैसे घेऊन आम्ही वेळेवर लोकांच्या बातम्या लावित नव्हत की. आपल्या बरोबर या अतिशय कष्टाळू शेतकरी संजय रगडे हे आहेत. बघूया त्या कारल्याच्या पिकाची माहिती कशा पद्धतीने देतात ते. नाव सांगा. माझं नाव संजय पोपट रगडे, राहणार उपळाई ठोंगे. किती वर्षापासून हे कारल्याचं पीक घेताय? जवळजवळ 5-6 वर्ष झाले घेतो त्याला. एकरी किती खर्च येतो साधारण? एकरी 50-60 हजार रुपये खर्च येतो. बरं, त्याचं 50-60 हजार रुपये एकरी खर्च करून तुम्हाला त्याचं यापासून उत्पादन किती मिळतं? ती कसं आता भावावर बी राहतंय कमी जास्त. 40-50 30-40 रुपये जरी भाव गावला तर बऱ्यापैकी होतंय म्हणायचं. सगळं जाऊन 2-1 लाख रुपये राहतात. 2-1 लाख रुपये राहतात. बघा, हे एक सर्वसामान्य अशिक्षित शेतकरी आहे. आपण त्यांच्या तोंडून ऐकलं किंवा गे ती एकरी 50-60 हजार रुपये खर्च करून साधारण ते त्या पिकाच्या माध्यमातून एकरी 2.5 ते 2.25-3 लाखाचं उत्पन्न घेतात असं त्यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे. अशाच पद्धतीनं या भागातील शेतकऱ्यांनी या संजय बापू रगडे यांचा आदर्श घेऊन या तरकारी पिकाकडे आपली वळती करावी आणि आपलं उत्पन्न गतवर्षी कसं वाढेल या अनुषंगानं प्रयत्न करावे. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूज करिता.